तालुक्यातील मिठेघर येथे आज पुन्हा एकदा दरड कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। यावर माजी आमदार पंडित शेठ पाटील आक्रमक झाले असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। पंडित शेठ म्हणाले आहेत की 2018-19 मध्ये आमदार असताना मीच हा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडला होता। त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हा परिसर डेंजर झोन घोषित केला होता। तसेच JSW कंपनीच्या मदतीने नागरिकांची सोय करण्यात आली होती, पण त्यानंतर प्रशासनाने एकही पाऊल पुढे टाकले नाही। प्रोटेक्शन वॉल मंजूर झाल्याचे असूनही त्याचा पाठपुरावा झाला नाही आणि आज याच निष्काळजीपणामुळे पुन्हा जीव गेलाय। त्यांनी संतप्तपणे प्रश्न उपस्थित केलाय की दरडग्रस्त जिल्हा म्हणून रायगडला 2005 पासून घोषित करूनही प्रशासन फक्त कागदोपत्रीच का काम करतंय? दासगाव खालापूर सारख्या दुर्घटनांमधून काहीही धडा घेतला नाही का? घटना घडल्यावरच प्रशासन का धावपळ करतं? आधीच नागरिकांना अलर्ट देण्यात तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांचा हात आखडता का? पंडित शेठ यांनी ठाम मागणी केली आहे की दरडग्रस्त गावांचं तात्काळ पुनर्वसन करावं, डोंगराखाली वसलेली गावं हलवावीत किंवा तिथे भक्कम उपाययोजना कराव्यात। हिमाचल प्रदेशातील दुर्घटनांकडून धडा घेतला नाही तर रायगडमध्ये आणखी बळी जातील, याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला। पंडित शेठ म्हणाले, आज रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पहिला बळी गेलाय, उद्या आणखी किती जीव गमवावे लागतील? लोकांच्या जीवाशी खेळ करणारे हे शासन चालवणं थांबवलं पाहिजे। जर प्रशासन सतर्क राहिलं नाही तर मी जनतेसोबत रस्त्यावर उतरेन। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत बैठका घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन पंडित शेठ यांना दिले। 18-19 सालामध्ये मी आमदार असताना मुरुड तालुक्यातील मिठेघर येथे ही घटना घडली होती आणि त्यावेळचे कलेक्टर सूर्यवंशी साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तो डेंजर झोन डिक्लेअर केला होता आणि तो परिसर नागरिकांनी राहण्यासाठी योग्य नाही असं डिक्लेअर केलं होतं आणि त्या नागरिकांची सोय आपण JSW कंपनीने त्यावेळेस सहकार्य केल्यामुळे त्यांच्या कॉलनीमध्ये केली होती। पण 5-6 वर्षानंतर एवढा मोठा पाऊस पडला नव्हता, परत त्याची पुनरावृत्ती झाली। तर मी आजच कलेक्टर साहेबांना भेटायला आलो होतो। मला उपजिल्हाधिकारी भेटले, त्यांना मी सांगितलं की तुमच्या जिल्हास्तरीय आपत्कालीन व्यवस्थापन कमिटीने त्या नागरिकांना सतर्क करायला पाहिजे होतं, कारण रायगड जिल्हा हा 2005 पासून दरडग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। दासगावला पहिली घटना झाली, अनेक घटना होतात, त्याचबरोबर खालापूर तालुक्यामध्ये इशागड येथे पण अशी घटना घडली आणि आज पाऊस फार मोठ्या प्रमाणात पडतो आणि दुर्दैवाने ही घटना अलिबाग मतदारसंघातील मुरुड येथे घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महिलेचा जीव गेलेला आहे। तर माझी मागणी आहे की स्थानिक तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, तर प्रत्येक प्रांत आणि तहसीलदारने आपल्या क्षेत्रामध्ये असे जे दरडग्रस्त गाव आहेत त्यांना अलर्ट करायला पाहिजे, कारण घटना घडल्यानंतर शासन धावपळ करते। तर अशी घटना घडू नये म्हणून शासनाने त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत अशी मी सूचना केली आणि ही दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीचा पहिला बळी झालेला, ही घटना भविष्यात अजून होऊ नये याच्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं, याच्यासाठी मी स्वतः इथे आलो आणि मी ज्या वेळेला मागणी केली होती त्यावेळेला कलेक्टर जे सूर्यवंशी साहेब ते आता जे कमिशनर आहेत त्यांनी तिथे प्रोटेक्शन वॉल मंजूर केली होती, पण मधल्या काळात त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे आहे तीच परिस्थिती झालेली आहे। माझी प्रशासनाकडे मागणी आहे, भविष्यामध्ये जे हिमाचल प्रदेशमध्ये ज्या घटना घडली तर तो डोंगर आहे, डोंगराच्या खाली गाव आहे, तर त्यांचं पुनर्वसन करावं किंवा तो डोंगर पुढे येऊ नये अशी उपाययोजना करावी। तर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही याच्या संदर्भात बैठका लावू आणि संबंधित ते तज्ञ आहेत त्यांना बोलून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।